सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. सरस्वतीनं मुलांना सांगितलं की जनाकडून काहीही घेऊ नका आणि खास करून तिनं तिच्या मोठ्या मुलाला खडसावलं. मग सरस्वती पुन्हा कामाला जात होती. उन्हाळा लागला होता, काम कुठं जवळ भेटत नव्हती, त्यामुळे तिला खूप लांब लांब कामाला जावं लागायचं. तरीही ती जायची. आज एका ठिकाणचं काम संपलं की उद्या कुठे मिळेल याची वाट बघायची. एक दिवशी जरी कामाचं खाडं झालं तर रोजगाराचे पैसे बुडायचे आणि घरी तरी बसून काय करायचं आणि कोणाच्या जीवावर खायचं. सगळेच तर तिच्या जीवावर बसून खायला आले होते. पोरं सरस्वतीला म्हणायची, आई किती दिवस झालं मटण खाल्लं नाही, मटण आणखी. आता मटण परवडत नव्हतं. सरस्वती फक्त म्हणाली, आणते. दत्तू म्हणाला, आई मग आपण घरची कोंबडी तरी कापू की. आणि सरस्वती आज कापू उद्या कापू असं म्हणायची आणि टाळायची. पण आता धुळवड जवळ येतच होती आणि कोंबड्यांना चांगले पैसे येतील म्हणून सरस्वती थांबली होती. कारण आता तिला गाय वासराचे जे आहेत पैसे होते ते जमा करायचे होते. मग आता तो घरी आला 8 दिवसांनी आणि बुलेटला अडकवून खूप पिशव्या घेऊन आला, नव्या कोऱ्या. आता पूर्वीसारखी पोरं तात्या आलं म्हणून कौतुकानं पळत नव्हती. कारण तात्या येतात ते आपल्यासाठी नाहीच, आपला बाप म्हणून नाही, तर ते जनासाठी येतात. ते त्यांना माहीत झालं होतं. आणि चंद्रभान आता आला आणि त्यानं 2 पिशव्या जनाकडे दिल्या आणि बाकीची 1 पिशवी पुष्पाच्या हातात दिली. पुष्पानं त्यात बघितलं तर भजी होती, फक्त भजी. आणि ती भजी घेऊन तिच्या तोंडाला बघून पाणी सुटलं. सरस्वती कामावरून अजून आली नव्हती आणि पोरांनी भजी खाल्ली आणि सरस्वतीच्या वाटणीची टोपल्यात ठेवली. आणि चंद्रभाननं मटण आणलं होतं. जनाला म्हणाला, मटण कर, पोरं पण खातील. जना आता तिच्यासाठी आणलेल्या साड्या बांगड्या बघत होती आणि त्याला म्हणाली, मला इतकं कुठं चांगलं मटण करायला येतं, सरस्वतीकडे द्या, ती चांगलं करते, आज आपण तिच्याकडे खाऊया. तसं पण चंद्रभानला जनाच्या हातचं जेवण आवडतच नव्हतं आणि तो सरस्वतीची वाट बघू लागला. इतक्यात सरस्वती आली आणि त्याची गाडी बघितली. दत्तूनं गाय वासरू कुठून तरी चारून आणलं, दारात बांधलं आणि गाय वासरू बघून चंद्रभान म्हणाला, हे काय, तू परत घेऊन आलीस का गाय वासरू? सरस्वती म्हणाली, हो, पण आधी मला सांगा, तुम्ही कोण आहात माझ्या म्हशीचा व्यवहार करणारे? तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे करायला? मी कशी करू तुम्ही सांगा. तुम्ही सांगाल तसं मी पोरं सांभाळते, तुम्ही सांगाल तसं तुमच्या आईला सांभाळते. तुम्ही संसारात मदत करत नाही ते नाही, पण मी करते, त्यात तर तुमची आडकाठी का आणता? मी एक दिवशी या सगळ्या रागा वैतागानं कुठेतरी जाऊन जीव द्यावा, नाहीतर विष पिऊन जीव द्यावा आणि माझी पोरं आणि तुमची आई उघड्यावर पडावी असं वाटतं का तुम्हाला? तशी चोंबडी जना लगेच म्हणाली, आत्यासाठी आहे की आम्ही, तुझ्या पोरांचं तू बघ. आणि सरस्वती म्हणाली, मग आता का सांभाळत नाहीस तू आत्याला? एकटीपुरतं करतीस आणि घुशीच्या बिळात जाऊन खाल्ल्यासारखं खाती. जना म्हणाली, आता माझ्या हातात जो त्यांना खाऊ वाटत नाही त्याला मी तरी काय करू? आणि सरस्वती त्या मूर्खबाईच्या नादी न लागता चंद्रभानला म्हणाली, बोला, मी काय करू? तुम्ही का माझी म्हस विकली? फक्त तुम्ही माझा नवरा आहे म्हणून? तुम्ही मालक आहात का या संसाराचे? तुम्ही माझे मालक आहात का? आणि माझ्या पोरांचे, माझे आणि सगळ्यांचेच मालक, हो की नाही? मग मी कोण? मला कळेल का? असं म्हणून सरस्वतीनं त्याला जाब विचारला आणि खूप भांडत होती. आणि माझे सगळे पैसे परत द्या म्हशीचे असं म्हणत होती. आता चंद्रभाननं त्यातले निम्मे अर्धे पैसे उडवून सुद्धा आला होता आणि तो पैसे परत देईल का? आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती ते जाऊ दे, आपल्याच खर्चासाठी ते पैसे आहेत. हे बघ मी मटण आणले, ते शिजव आणि सगळे खाऊया. सरस्वतीला राग आला. तिने ते मटण घेतलं आणि कुत्र्यापुढे टाकलं आणि म्हणाली, नकोय मला तुमचं मटण. हे मटण आणून माझ्या तोंडाला पाणी सोडतोस का? का माझा हाल लावले तू? एक दिवशी मी सगळी पोरं घेईन आणि जीव देईन, लक्षात ठेव. मग तू फिर असाच बायकांच्या मागं. आणि जना लगेच म्हणाली, अगो नवऱ्याला अरे तुरे बोलतेस होय, बघा आत्या बघा कशी बोलते ही. असं म्हणून जनानं आग लावली. चंद्रभानला राग आला.
सरस्वती त्याला अरेतुरे बोलली म्हणून याआधी ती कधीच असं बोलली नव्हती. आणि तिला चंद्रभान म्हणाला, सरस्वती नीट बोल. आणि सरस्वती रडली आणि म्हणाली, मग कसं करू? तुझा मान ठेवू का? आणि तू मात्र कसंही वागायचं? तू माझा अंतच बघायला आलायस. या पोरांना काय घालू? स्वतःला कापून घालू का? जर पैसे नसतील, माझा आधार होती ती म्हस, आणि तू तिची पण कसाबाकडे विक्री केली. मग मी काय करू? बोल. ते काय नाही, माझे सगळे पैसे मला परत दे. चंद्रभानला राग आला आणि तो म्हणाला, हो हो घाल, स्वतःला कापून घाल पोरांना. माझ्या आईचं मी बघतो, असं म्हणून चंद्रभाननं तिला मारली. आणि त्याला खूप राग आला होता. तिने मटण फेकून दिलं म्हणून. आणि म्हातारी मधी बोलली आणि म्हणाली, सरे अगं मटण फेकून देतेस होय? इतकी माजलीस का? आणि पुष्पा म्हणाली, आजी तू पण त्यांचीच बाजू घेतेस का? माझी आई तुला किती खायला घालते, तरी तुला तात्याची आणि काकीची बाजू घेऊ वाटते. मग तू त्यांच्याकडे जाऊन त्यांचंच खा, आमचा कू खाऊ नको. म्हातारी चिडली आणि काठी आपटत आणि पुष्पाला काठी एकदा तरी लागावी अशी अपेक्षा करत पुष्पाला म्हणाली, तुला नेरी वाड्याला, मला असं बोलतीस होय? आणि पुष्पा पण म्हणाली, आजी तू कधी नदीला जाशील याची आम्ही वाट बघतोय. लय दमवलं तू, तुझ्यामुळे तात्या तसं करतात. आणि जना म्हणाली चंद्रभानला, बघा बघा एवढीशी पोर कशी बोलते आत्याला, आम्हाला पण अशीच बोलते चुरू चुरू. आणि सरस्वतीचा त्याला पाठिंबा आहे. आणि चंद्रभाननं आता चिडून पुष्पाला खूप मारली. आणि पुष्पा ओरडली, तात्या नको, तात्या नको, लागतं, तात्या मारू नका. आणि सरस्वती मध्ये सोडवायला गेली आणि चंद्रभाननं त्याचा पुरुषार्थ गाजवत सरस्वतीला सुद्धा मारलं. दत्तू संतू तात्या सोडा म्हणून बाजूने फिरत होते. आणि चंद्रभाननं सगळा राग काढला. पुष्पाला आणि सरस्वतीला दम देत म्हणाला, पुन्हा जर असं बोललात तर एकेकीचं चमडं लोळवीन, असं म्हणून जनाच्या खोलीत गेला. मग जनानं त्याला गोड बोलून शांत केलं आणि म्हणाली, तिनं सगळं मटण मातीत टाकलं कुत्र्यासमोर. तुमच्या कष्टाच्या पैशाची तिला काहीच किंमत नाही. मग आता काहीतरी खायचं म्हणजे खायचं, बोकडाचं नाही पण कोंबड्यांचं खाऊया, असं म्हणून जनानं चंद्रभानची नजर सरस्वतीच्या कोंबड्याकडे वळवली. आणि चंद्रभान रागात गेला. खुराडात असलेल्या 2 कोंबड्या पकडल्या आणि हाताला येईल त्या कोंबड्या त्यानं विळ्यानं कापल्या. आणि जनाला म्हणाला, जेवण बनव. पुष्पा म्हणाली, आई आई तात्यानं आपल्या कोंबड्या कापल्या. पण सरस्वती आता काहीच नाही बोलू शकली, कारण कोंबड्यांचा मालकही तोच. सरस्वती फक्त रखवालदार होती. आणि जनानं कोंबड्या शिजवल्या, दारात बसली जेवायला मुद्दाम. आणि चंद्रभान समोर मुद्दामच म्हणाली, संतू दत्तू जेवायला या, भाकरी घेऊन या बरं का, मी कालवण केलंय. पण आता पोरांना आपल्या आईच्या कष्टाची कुणीतरी दुसरंच खातं हे बघून वाईट वाटत होतं. पोरंसुद्धा भिंतीला टेकून उभं राहून टकामका त्यांच्याकडे बघत होती. आणि पोरं काप म्हणत होती तरी मी कोंबडं कापलं नाही आणि दुसरेच खातात याचं सरस्वतीला वाईट वाटलं. आणि आतल्या खोलीत ती खूप रडायला लागली. जना पोरांना पुन्हा जेवायला या सुद्धा म्हणाली नाही. एकदाच तेवढी नाटक करत म्हणाली चंद्रभान समोर. आणि म्हातारी मात्र कोंबडीचं मटण खात होती. आणि सरस्वती असलं कधी काही करतच नाही असं म्हणाली. आणि जना म्हणाली, आव आत्या ती करती, पण तुम्हाला दिसत नाही, आतल्या आत गुपचूप पोरांसोबत मटण अंडी खाते. आणि हे ऐकून सरस्वतीला आणखीन वाईट वाटलं. आणि तिनंही पोरांच्या डोक्यात जना गेली. आणि चंद्रभान म्हणाला, मग आई तू पण खायची कोंबडी कापून, तिच्या बापाच्या नाहीत त्या कोंबड्या, आपल्याच आहेत. म्हातारी म्हणाली, आता मला कुठे दिसतंय करून खायला, म्हणून सगळे मला बोलतात, तुझी पोरं पण बोलतात. चंद्रभान जनाला म्हणाला, जना आईला खाऊ वाटली ना कोंबडी की बिनधास्त घ्यायची आणि कापून खायची, आणि कोण काय म्हणलं तर मला सांग, एक एकीला उभी सोलून काढतो. असं म्हणून चंद्रभाननं सरस्वतीकडे आतल्या खोलीत बघितलं. आणि सरस्वती मनात विचार करत होती की ही कसली मोगलशाही आहे, याचं असं कुठवर चालणार आणि याचं मी कुठवर सहन करणार, याला अडवू तरी कसा. मग त्या 2 कोंबड्या जनानं 2-3 टाईम खाल्ल्या. आणि सकाळी सरस्वती कपडे धुताना जना चंद्रभानचे कपडे घेऊन तिला धुवायला द्यायला आली आणि तिच्या कपड्यांवर कपडे टाकले. तसं सरस्वतीने ते सगळे कपडे उचलले आणि जनाच्या थोबडावर टाकले आणि म्हणाली, तू करायचं आजपासून सगळं, मी काहीही करणार नाही. त्याचा फायदा तू घेतेस ना, त्याच्यासोबत झोपतेस, त्याच्या जीवावर उडतेस, मग तुझी तू कर. आणि सरस्वती लगेच चंद्रभानला सांगायला गेली की तुमचे कपडे ती धुवत नाही, आता काय करायचं. आणि चंद्रभान थोडा गप्प बसला आणि म्हणाला, मग तू धु ना, ती आता चिडली आहे, मग तू धु कपडे माझे. आणि जनानं तोंड वाकडं केलं, कसे बसे कपडे धुतले. आणि चंद्रभान आज घरीच होता आणि हे सरस्वतीनं ओळखलं. आणि आता चंद्रभानची मुजोरी अशीच वाढेल म्हणून गावातली सरपंच, पाटील, भावकी अशी जाणती माणसं गोळा केली. आणि मला न्याय द्या, माझ्या पोरांना न्याय द्या असं रडून म्हणाली. आणि सगळी परिस्थिती त्यांना सांगितली.
कुणाला चंद्रभानचं वागणं पटत नव्हतं. त्याची भावकीसुद्धा चांगली होती. सरस्वतीसारखी बायको नव्हती, पोरांसाठी ती किती करत होती असं म्हणून ते सगळे चंद्रभानचे कान झाडत होते. आणि आम्ही तुला स्वतःच्या लहान भावाच्या बायकोसोबत संबंध ठेवलेत तू, तरीसुद्धा गावात ठेवलाय याचं नशीब मान. सरस्वतीकडे बघून आम्ही तुला इथं राहू दिलाय. तू काहीही करशील आणि गाव बघत राहिले हे चालणार नाही. याच्या गावातल्या पोरांवर विपरीत परिणाम होतोय तुझ्या वागण्याचा. आणि चंद्रभान आता गप्प बसला. सगळे त्याला बोलत होते आणि सरस्वतीकडे खूप रागात बघत होता नुसता तो. त्याला वाटलं नव्हतं सरस्वती अशी करेल. आणि सरस्वती म्हणाली, मला आत्ता खरंच वाटणी पाहिजे आणि माझ्या वाटणीत काय काय येतं त्यात त्यांनी पुन्हा लक्ष घालायचं नाही आणि त्यांच्या वाटणीत मी लक्ष घालणार नाही असं सरस्वती म्हणाली. आणि चंद्रभान घाबरला आणि सरस्वती इतकं पुढचं पाऊल उचलेल असं त्याला वाटलं नव्हतं. आणि सोबतच त्याला तिचा रागही आला. मग आता वाटणी कशी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यानंतर चंद्रभान काय करेल हे पाहूया पुढच्या भागात.